नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण दिवाळी फराळमध्ये शंकरपाळी बनवणार आहोत। शंकरपाळी बनवत असताना खूप छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या महत्त्वाच्या असतात। आणि याच बघा, आपली शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी कापतच असताना बिस्किटासारखी अशी खुसखुशीत होण्यासाठी काही टिप्स आहेत महत्त्वाच्या। बघू शकता तुम्ही इथे किती छान अशी शंकरपाळी पटकन अशी तयार होते, वेळही लागत नाही। फक्त काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, आणि दिवाळी फराळमध्ये हा महत्त्वाचा फराळ आहे आणि प्रत्येक घरी हा बनवलाच जातो आणि बनवलाच पाहिजे। मुलांना सुद्धा खूप आवडतात बघा। तर इथे आपण आहे ना थोडंसं ते रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, हे जर तुम्हाला दिसत असेल सर्व तुम्हाला तूप वाटत असेल, पण असं नाही आहे। घरातली तुमच्या अंदाजाने एक वाटी, कोणतीही एक वाटी घ्यायची आहे। त्या वाटीने एक वाटी साखर, एक वाटी पाणी आणि एकच वाटी आपल्याला तूप घालायचं आहे। हे जे प्रमाण आहे हे अचूक झालं ना की आपली शंकरपाळी अजिबात बिघडत नाही आहे किंवा असे तेलकट तुपट किंवा असे सुद्धा होत नाही आहे। असं तुम्ही तूप घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे तुपाचे हे असतील तर थोडंसं तुम्ही हे करून घेऊ शकता किंवा वितळून सुद्धा तूप घेऊ शकता, पण एका वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे। प्रमाण चुकवलं की आपली रेसिपी बिघडते। कोणत्याही साहित्यामध्ये, कोणत्याही रेसिपीमध्ये प्रमाण जे अचूक असलं ना की आपलं कोणताही पदार्थ बिघडण्याची शक्यता नसते किंवा बिघडत नाही। तर इथे काय आपल्याला पाक वगैरे तयार करायची अजिबात गरज नाही। इथे फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। गॅसवरती ठेवायचं, ढवळत ढवळत आपल्याला साखर विरघळून घ्यायची। 2 ते 3 मिनिटांमध्ये याची साखर विरघळली जाते पटकन अशी। तूपसुद्धा थोडंसं असं हे कलर चेंज व्हायला लागलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल बघा। बघा आपली साखर कशी विरघळलेली आहे आणि तुपाचा कलरसुद्धा अगदी चेंज झालेला आहे। हे मिश्रण थंड झाल्यावरतीच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। लगेचच हे गरम गरम पिठामध्ये अजिबात घालायचं नाही। असं केलं मोहन वगैरे अजिबात घालायची गरज पडत नाही। आता त्याच वाटीने आपण इथे 6 वाटी मैदा घेणार आहोत। व्यवस्थित एक ज्या तुम्हाला एका ताटामध्ये म्हणा मोठ्या, किंवा तुमच्याकडे परात असेल, कोणतंही पसरट भांडं असेल ना, त्या भांड्यामध्ये तुम्ही हे पीठ घ्यायचं आहे। असं मस्त असं ह्याचं एक राऊंड शेप करून घ्यायचं आणि हे थंड झालेलं मिश्रण घालून थोडं थोडं मिश्रण घालायचं। कधी कधी जास्त असं होत नाही, प्रमाण अचूक आहे, परंतु थोडं थोडं घालून मळल्याने काय होतं, व्यवस्थित मळलं जातं आणि व्यवस्थित आपलं हे जर तुम्हाला पाण्याचं कमी जास्त जरी वाटत असेल तर तुम्ही एखादा इकडे तिकडे एखादा चमचाभर तुम्ही पाणी वापरू शकता, पण हे प्रमाण अगदी अचूकच आहे। कुठेही याला कमी ना जास्त होत नाही आहे, त्यामुळे इथे गरज पडणार नाही आहे पाण्याची। जर तुम्ही पडली तर चमच्याने तुम्ही पाणी थोडंसं ॲड करू शकता। आणि जर तुम्हाला शंकरपाळी गोड हवी असेल तर तुम्ही साखरसुद्धा 1-2 चमचे साखर वाढवू शकता, पण जास्तीची गोडसुद्धा आपल्याला शंकरपाळी खावाशी वाटत नाही आहे। थोडीशी शंकरपाळी ही असल्यास आपल्याला खावाशी वाटते। बघू शकता इथे छान असा गोळा मळून घेतलेला आहे, जास्त घट्टसरही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे। आता हा ना तुमच्याकडे जितका वेळ असेल, तास 2 तास तितका वेळ, किंवा कमीत कमी 1 तास तरी हे शंकरपाळ्याचं पीठ आहे ना ते भिजत ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित फुललं जातं आणि शंकरपाळ्यांना लेअरसुद्धा खूप येतात, भरपूर असे लेअर येतात। फक्त छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत। इथे बघू शकता 1 ते 1.5 तासासाठी मी हे पीठ भिजत ठेवलं होतं आणि पीठ भिजत ठेवल्यामुळे खूप असं घट्टसर झालं होतं। नंतर ते पीठ थोडंसं असं हाताने मळून घेतलं, थोडंसं पाण्याचा हात लावून मळून घेतलं होतं। तुम्ही इथून असं करू शकता, पाण्याचा हात लावून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। मस्त असं पेड्यासारखं पीठ मऊ लुसलुशीत झालं बघा, हाताने सहज गोळा तुटू शकतो अशा इतका ह्याने। ह्याचे शेम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। जितके तुम्हाला शंकरपाळी जाडसरच ठेवायचे आहे, जास्ती पातळ केल्यानं मग ते शंकरपाळी अगदीच हे होते। त्याच्यामुळे तुम्हाला जसे थोडीशी नॉर्मल जाड हवी असेल, कोणाला जास्तीची जाड आवडत नाही तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार थोडीशी गोळे मोठे जास्त करू शकता किंवा कमी जास्त करू शकता। आता इथे बघा असा एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे, बाकीचे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, कारण वाळू नयेत किंवा कडक असे होऊ नयेत त्यासाठी। आता आपल्याला पळपुटाच्या सहाय्याने तर बेलण्याच्या सहाय्याने असे करायचे आणि याला लेअर पडण्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत। आपल्याला खूप पुढे हे करतात, त्याच्यामुळे आपले पदार्थ कोणताही पदार्थ असू द्या छान होतो। टिप्स महत्त्वाच्या आहेत
तर बघा अशा पद्धतीची ह्याची आपण घडी घालायची. तुम्ही गोल आकारामध्ये लाटू शकता किंवा चौकोनी आकारामध्ये, कशी तुम्हाला हवी आहे, कसे हवी करायचे आहे, कसे तुम्ही शंकरपाळ्या करणार आहात तसे तुम्ही लाटून घ्यायचे आहेत. तर इथे बघा आपल्याला पीठ सुकं पीठ लावायची सुद्धा अजिबात गरज नाही आहे. जर सुकं पीठ तुम्ही लावलं ना तर वरतून आहे ना तसंच ते मैदा दिसू लागेल आणि मग ते हे होणार नाही. जास्तीतच तुम्हाला लाटायचं येत नसेल तर अगदी थोडंसं असे लाटण्याला आणि पळपटाला थोडंसं लावून घ्यायचं. आता बघा कडाने आपण याचे काढून घ्यायचे की म्हणजे एकसारख्या शंकरपाळ्या आपल्या तयार झाल्या पाहिजेत. त्यामुळे मस्त असे कडाने चौकोनी आकार देऊन काढून घेतलेला आहे. आता तुम्ही इथे कोणताही आकार सुरीच्या किंवा जे आपली करंजा बनवायची फिरकी असते ना त्या फिरकीच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही याला आकार देऊ शकता. त्रिकोण म्हणा, तुम्हाला कसा हवा असेल तसा तुम्ही. आता बघा पळपुटाला तर अजिबात हे आपली शंकरपाळी चिकटलेली नाही, अगदी सहज निघत आहे बघा किती छान असे. आणि ही तर तुम्हाला अशी दिसते ना, ते तळल्यानंतर इतके याला लेअर येणार आहेत ना बघा. फक्त तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, स्किप नका करू, फुल वॉच करा, तुम्हाला नक्कीच असं ही रेसिपी आवडेल. आणि कुठेही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपल्या चॅनलला अशाच नवनवीन दिवाळी फराळ रेसिपी बघण्यासाठी. तर बघा तर दुसरा गोळा इथे घेतलेला आहे. तर तसं तुम्ही ह्या ज्या टिप्स आहेत ना त्या टिप्स तर लक्षात ठेवल्या की मग मस्त अशा तुम्हाला इथे हे होतं. आता ह्याला सुद्धा आपण असंच फोल्ड करणार आहोत व्यवस्थित. असं हे पीठ चिरटलंच जातं तर याची काही घाबरायची वगैरे असं गरज नाही आहे. तुम्ही कडाच्या कडा काटून घेऊ शकता आणि मग व्यवस्थित ही आपली नुसती जसं आपण रुमालाची घडी बनवतो ना त्याच पद्धतीने ही घडी अशी आपल्याला बनवून घ्यायची आणि जशीच्या तशीच आपल्याला ही लाटायची. याला पदर खूप छान सुटतात, लेअरसुद्धा खूप छान येतात. तळल्यानंतर तुम्हाला दिसेलच किंवा समजेलच आणि तुम्ही ज्यावेळेस कराल ना त्यावेळेससुद्धा तुम्हाला खूप छान वाटेल की आपण स्वतः केलेली शंकरपाळी इतकी छान बनते. तर बघा तुम्हाला हवी तशी तुम्ही इथे लाटून घेतली. आता कडेने काठ काढायचे विसरायचे नाहीत. काठ जेव्हा असं आपण असतो ना कमी जास्त असतात, आपल्याला एकसारखे लाटता येत नाहीत चपातीसारखे, त्यामुळे कडेचे जे काढून घेतले ना प्रत्येक एक शंकरपाळी एकसारखी तयार होते, कुठेही जाड मोठी होत नाहीये. आधी उभा करून घ्यायचं मग आडवं करून घ्यायचं किंवा आडवं उभं कसंही तुम्ही हे शंकरपाळीचे काढून घेऊ शकता. आता बघा मस्त असे इकडे आपल्याला हे शंकरपाळ्या किती छान अशा एका तुम्ही न्यूजपेपरवरती काढून घेऊ शकता. याला लगेच काय होत नाही, झाकून ठेवायचं म्हणजे कडक होणार नाहीत. आणि जास्तीच्याही शंकरपाळ्या करून तळायच्या नाहीत, थोड्या थोड्या शंकरपाळ्या करून थोड्या थोड्या तळायच्या म्हणजे कडक होत नाहीत आणि पदार्थ छान असा राहतो. आता इथे तेल एकदम नॉर्मल टेम्परेचरला आहे बघा. इतके थोडे थोडे असे बुडबुडे येत आहेत. तेल आपण खूप कडकडीत गरम केलं की काय होतं, वरून पटकन अशी शंकरपाळी करपली जाते आणि आतून कच्ची राहते, मग खुसखुशीत होत नाही आहे आणि खाताना सुद्धा चव लागत नाही आणि जास्त दिवस सुद्धा राहत नाही. त्यामुळे ही तळण्याची जी प्रोसेस आहे ना ती खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला व्यवस्थित हे करायचे आहे. अगदी बघा आता सुरुवातीला इथे लगेच हलवायची घाई करायची नाही आहे आणि काय होतं शंकरपाळी होत नाही. 1 ते 1.5 मिनिट ही शंकरपाळी मीडियम अशी गॅसवरती तशीच्या तशी भाजू द्यायचे. नॉर्मली याचा कलर चेंज झाला ना की मगच आपल्याला ही शंकरपाळी पटकन अशी फिरवून घ्यायची, ते आपोआप तळली जाते. फक्त आपल्याला फिरवायचे आहे. तुम्ही चमच्याच्या किंवा चेहऱ्याच्या साह्याने ही तुम्ही करू शकता. बघू शकता थोडंसं याच्यावरती आली ना की थोडंसं तुम्ही गॅस वाढवू शकता. एकदम नॉर्मली गॅस वाढवायचा आहे. अजिबात तळताना पेशन्स ठेवूनच तळायचं आहे. कोणताही दिवाळीमध्ये फराळ तळत असताना लक्षात ठेवा की तेल कडकडीत गरम करायचं नाही. तेल जर कडकडीत गरम केलं ना तर पदार्थ वरून फक्त भाजला जातो, आतून तसाच राहतो, पटकन याचा कलर चेंज होतो आणि मैद्याचे पदार्थ तर पटकनच जळले जातात. त्यामुळे लक्षात ठेवायचं की हे आपण तळत असताना गॅस आपला मीडियमच असायला हवा आणि तेलसुद्धा अगदी कडकडीत गरम केलेलं नसावं. किती दुप्पट शंकरपाळी फुललेली आहे आणि त्याला लेअर किती छान आलेले आहेत बघा. सर्वच आपण अशा पद्धतीने करून घेणार आहोत बघा. कुठेही आपल्या आणि ह्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते, त्यामुळे इथे जरी कलर थोडासा असा दिसत असेल तरी तुम्हाला नंतर डार्कच कलर दिसणार आहे आणि या कलरवरतीच तुम्हाला ही शंकरपाळी काढायची आहे व्यवस्थित अशी.
नाहीतर जास्तीचं तुम्ही कुक कराल तर याची कुकिंग प्रोसेस नंतरसुद्धा चालूच असते, त्यामुळे याला कलर डार्क होऊ शकतो. जितकी ही दिसायला छान दिसते ना, तितकीच मस्त आणि कुरकुरीत ही शंकरपाळी आपली तयार झालेली आहे. बघू शकता इथे एक ना एक शंकरपाळ्याला किती छान असे लेअरसुद्धा आलेले आहेत आणि किती मस्त दिसते बघा. अशी खुशखुशीत, जशी नुसती नॉर्मली जर आपण बोटाने दाबली ना तरी आतून बाहेरून किती मस्त तळली गेलेली आहे सुद्धा बघा. ते कुठेही तुम्हाला कच्चापणा दिसत नाही आहे. अगदी मस्त ही शंकरपाळी अशी तळली गेलेली आहे. तर ही पेशंट ठेवा तळताना, तर पटापटा आपण करायला जातो पण हे बिघडू शकतं. हे पदार्थ नाजूक असतात, त्याच्यामुळे नाजूक हाताने त्याला हाताळलं पाहिजे. तर कशी वाटली पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. आता तर सगळे दिवाळ फराळच चालू आहे. चला बाय.